जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 15 दिवसापासून ते महिनाभरापासून पावसाने दांडी मारलेली आहे आणि यामुळे आता कुठेतरी शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे। पिकं जगवायची कशी असा प्रश्न या ठिकाणी शेतकऱ्यांसमोर उभा राहिलेला आहे। आपण आता जळगावच्या ग्रामीण भागातल्या एका शेतामध्ये आहोत आणि आपण जर बघितलं दृश्यांमध्ये तर हे मक्याचं शेत आहे आणि कुठेतरी पावसाने दांडी मारल्यामुळे आता आपण दृश्यांमध्ये बघत असाल की कशा पद्धतीने मक्याची पानं जी आहे ती पिवळसर पडायला लागलेली आहे। तर दुसरीकडे जे आहे पाऊस नसल्यामुळे या ठिकाणी पिकांचं नुकसान होत असल्याचं सुद्धा चित्र पाहायला मिळतं आहे आणि कुठेतरी पिकं ही सुकायला लागलेली आहे। आपण दृश्यांमध्ये मी पुन्हा तुम्हाला दाखवतोय की अशा पद्धतीने आता पाऊस नसल्यामुळे जमिनीतला ओलावा निघून गेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी पानं जी आहेत सुकायला लागले आहे आणि त्यामुळे कुठेतरी पिकांचं नुकसान होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये जे आहे कुठे पावसाने दांडी मारलेली आहे आणि पावसाने दांडी मारल्यामुळे आता जी उभी पिकं आहेत ती या ठिकाणी कोमळ जायला लागलेली आहे। कुठेतरी आता पिकांची पानं जी आहेत ती सुकत असल्याचं पाहायला मिळतं आहे आणि त्याच्यामुळे कुठेतरी एकंदरीत पिकाचं नुकसान होत असल्याचं चित्र आहे। आपण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगाल दादा, नेमकं किती दिवसापासून पाऊस नाही आहे आणि काय नेमका परिणाम झालेला आहे? 15-20 दिवसापासून पाणी नाही आहे शेतामध्ये। प्रत्येक ठिकाणी तसं झालेलं आहे आपल्या जळगाव जिल्ह्यात, कारण की पिकं पुरं आवरून गेलेली आहे, त्याच्यामध्ये आडी बी पडलेली आहे। त्याच्यानंतर काय करावं आपण किसान माणूस? पाऊस नाही त्याच्यामुळे पिकं सुकतात का काय? हो, पाऊसमुळे पिकं सुकत आहे। पाऊस 15-20 दिवसापर्यंत पाऊस नाही आहे आधी आपल्या जळगाव जिल्ह्यामध्ये। बरं, अजून जर पाऊस नाही पडला तर नुकसान होईल का? उत्पन्न काय कमी होईल? उत्पन्न कमी होणार आहे ना। हो, दरवर्षी पाऊस असतो? हो, ह्यावेळेस पाऊस कमी आहे। हो, आता नेमकं काय नुकसान होतं आपल्या? नुकसान तर आपल्याला होतच आहे, कारण की पिकांचं तर पाहतो मी कसे झालेले आहे, पिकं बारीक ढांड्याचे झाले आहे ते पाऊसमुळे। त्याच्यामुळे त्याच्याबद्दल काय करावं लागेल मग? पाऊस पाहिजे ना आपल्याला। हो, आता आपण मार्केटला जाता विकायला जाते, त्याच्यानंतर काय म्हणता की भाव आहे ते भाव असं म्हणते, मग आपण बी काय म्हणायचं त्याच्यामध्ये? तर अशा पद्धतीने जे आहे हे होते शेतकरी की ते या ठिकाणी जे आहे मोठ्या प्रमाणावर जे आहे कुठेतरी पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्याचं नुकसान या ठिकाणी होतं आहे। 15 दिवसांपासून महिनाभरापासून पावसाने दांडी मारलेली आहे आणि जळगाव जिल्ह्यातल्या अनेक भागांमध्ये अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही। त्यामुळे कुठेतरी आता पिकांचं या ठिकाणी नुकसान होतं आहे, पिकं सुकायला लागलेली आहेत। त्यामुळे आता अपेक्षित जे उत्पन्न मिळणार होतं ते उत्पन्न कुठेतरी उत्पन्नात घट होणार आहे आणि त्यामुळे बळीराजा जो आहे या ठिकाणी चिंतेत सापडलेला आहे। पुरेसा पाऊस पडावा यासाठी तो देवाला साकडं घालतो आहे आणि बळीराजाचे डोळे पावसासाठी हे आभाळाकडे लागल्याचं चित्र या ठिकाणी जळगाव जिल्ह्यात पाहायला मिळतं आहे। कॅमेरा पर्सन वसीम खानसोबत किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।